पाहण्याचं ज्ञान माणसापेक्षाही गिधाडाला जास्त. अहो दरोडा पडू द्या, ते शेपूट कापलेलं कुत्र असतं ना पोलीस ठाण्यातलं, बरोबर पकडतं दरोडेखोराला. ते पाहत नाही हे घड्याळीचे अध्यक्ष आहेत का कशाचे. म्हणजे कोणताही दरोडेखोर असला ते बरोबर पकडतं. फौजदार सोडितो पैसे, फौजदार सोडितो, पण कुत्र नाही सोडत. म्हणजे माणसापेक्षाही कुत्र्याला चोर ओळखू येतो, डाकू ओळखू येतो. म्हणजे माणसापेक्षाही त्याला ज्ञान आहे की नाही. अहो तुमच्या लक्षात याकरता सांगतो, एवढं ज्ञान आहे. अहो हे सगळेच पशु दिवस माळता आपापल्या खुट्यावर आपलमत्या येते. संध्याकाळच्या टायमाला म्हैस म्हशीच्या खुट्यावर, गाय गाईच्या खुट्यावर, घोडा घोड्याच्या खुट्यावर, कुत्र कुत्र्याच्या जागेवर, मांजर मांजरीच्या जागेवर. माणूसच असा आहे, माणूसच असा आहे. दिवस माळवला तरी खुट्यावर येत नाही. आपण म्हणा मावशी पोरायच बाप दिसना, मावशी पोरायच बाप दिसना, ती दहाव्यापाशी पडलाय. म्हणून माणसाला सांगाय करता चिंतन ठेवा. म्हणून माणसाला सांगाय करता कथा आहे, माणसाला सांगाय करता कीर्तन आहे. त्याचं फल आहे सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. देहाचा विसर पडण्याची अवस्था त्या भगवत चिंतनामध्ये, एवढी ताकद त्या जगन्निवासामध्ये, त्या देवामध्ये. तुम्हाला सांग, कोणाला दिसला का देव? कोणी पाहिला का? दिसला नाही म्हणून आपल्याला वाटतं नाही. आता बऱ्याच गोष्टी दिसत नाही पण राहत्या. तुम्ही सांगा, थंडी दिसती का? थंडी दिसती का? मग आपण कोण उधार रगी घेतो रगीवाल्याकडून. रगीवाला पैसे मागायला आला की शक्ट्याला निघून दिसती थंडी. अहो ते पाडव्याच्या टायमाला येतो तेव्हा आपल्याला थंडी वाजती, त्याला पाहिलं की बरं उन्हाळ्यात दिसती का थंडी? किंवा हे इलेक्ट्रिकचे पोल असते, त्याच्यावर विद्युत वाहन करणाऱ्या त्या पांढऱ्या तारा लावलेल्या असते, त्याच्यामधली लाईन दिसती का? मग लक्ष्मी लुगडी कोण वळवलीत नाही, मोकळी चाकरी वाळते ना, कोण दोऱ्या बांधित्या. त्याला माहिती त्याच्यावर का लुगडं वाळू घालायला गेले की आपला फुटतोच. दिसती का लाईन? दिसत नाही पण आहे. थंडी दिसत नाही पण आहे. दूध असतं, दूध गाय देते 1 लिटर, मोठी माय पाणी वरती 1.5 लिटर, भगुन भरला 2.5 लिटर. दिसतं का पाणी? टाकलं नाही मोठी माय, दिसतं का? लक्षात घ्या, दुधात पाणी घातलंय दिसत नाही, हवेमध्ये थंडी उष्णता आहे दिसत नाही, तारेमध्ये विद्युत प्रवाह दिसत नाही. तसा तुमच्या आमच्या हृदयामध्ये देव आहे, दिसत नाही. सर्वा घटी राम. तो आहे म्हणून तर आपण जिवंत आहे. तो बाजूला जाऊ द्या, लगेच कालमा. तुम्ही आता काऊन बोल. लक्षात घ्या, नुसतं रडण्यावरच भागत नाही. त्याच्याशिवाय आम्हाला कोणी सोडवणार नाही, हे पण आमच्या ध्यानात येण्याची आवश्यकता आहे. तुमच्या कानात 3-4 तोळ्याच्या सोन्याच्या बाळ्या सुद्धा पाहुण्या रावळ्याने उचलायची गडबड करू दे मेल्यावर, बायको सुद्धा आवाज बदल. त्याच्या कानात बाळ्या कशा वपत्या म्हणजे काढून घ्या. आपल्या हाताना कशा काढू? तुम्ही कोणीतरी काढून आपल्या संकट. ही समाजातली अवस्था. म्हणून त्याने विन जीवा सुख नये असे, म्हणून त्याची आपल्याला गरज आहे.
तो समजण्याची गरज आहे, कळण्याची गरज आहे. आमच्या हृदयामध्ये तो आहे, सगळीकडे तो आहे. म्हणून तर नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये दिसला होता. चक्रधर स्वामींच्या जवळी पशवादिक प्राणी आपल्याला आढळून आले, त्यातलाही देव त्यांना दिसला होता. नाथ महाराजांना गाढवात दिसला होता. आपल्याला निदान म्हातारा म्हातारीत तरी दिसू दे. आपण बाबा बरं चाललं का, 4-5 पोरं तू झाले नसते, पुरले असते. म्हणून म्हातारा म्हातारीत तो बघायचा असेल ना, दिसायचा असेल तर साधन लागतंय. आणि ते साधन आहे भक्ती, ते साधन आहे चिंतन, ते साधन आहे सत्पुरुषाच्या संगतीमध्ये यथार्थ ज्ञानाची प्राप्ती. चक्रधर स्वामींनी त्यांच्या प्रतिपादनामध्ये सांगितलंय की बाबा हो, अज्ञान हेच आसक्ती निर्माण करायला कारण आहे. ज्ञानाचे प्रकार सांगितले, शब्द ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. आणि हे सगळ्यातच नाही आलं तर त्याचं नाव अज्ञान. लक्षात घ्या. आणि अज्ञान आलं की फसत. शाळा शिकला म्हणजे ज्ञान झालं असं नाही. नाही ते एका गावात एक जण मॅट्रिक पास झाला, त्याची माय म्हणजे आमचा बाबा 10 पुस्तकं पास झाला. तिला काय माहित काफे देऊन पास झाला. ते वट्यावर बसले, कोणाला म्हणजे मामा इकडे शाळा शिकले का नाही, गधेच राहील. कोणाला गधच म्हणजे. जुन्या काळातलं एक म्हातारं काठी टेकवीत चाललं, पल्ला पल्ला मिश्या. पहिल्या काळातली माणसं शरीर कमवायची. सकाळी उठलं की पातेलभर उडदाची डाळ, नारळाचा खोबळा, गुळाचा खडा, लोण्याचा गोळा, 100 जोर 100 बैठका, ताकद कमवायची, शरीर कमवायचे. गव्हाचं 1 क्विंटल 10 किलोचं पोतं एकटा माणूस उचलायचा आणि माडीवर न्यायची हिंमत असायची. आता मुरमुऱ्याच पोत्याला चौघ घेते. बायको म्हणती त्याला लगेच चक्कर आली, त्याला 150 मल चहा पाजला तवा सुधीत आले. कारण उडदाची डाळ नाही, लोण्याचा गोळा नाही, नारळाचा खोबळा नाही, गुळाचा खडा नाही, डबल डोट्या टो झाला बाबे पोच. जुनं म्हातार काठी टेकीत चाललं, बाबा इकडे. लक्षात घे, मी अज्ञान सांगायलो. शाळा शिकले की म्हण नाही, गधेच राहील. मी कस काय गाधा, तुला कुठं शेपूट दिसलं, खेळ मग चोटपट. तू हारला तर 100 रुपये, मी एरी गाधा हारलो तर 5 रुपये. आता याला वाटलं म्हाताऱ्याला मी येऊ गुंगी. ठरलं चोटपट. म्हातारा हरलो 5 रुपये, ह्यो हरला 100 रुपये. जुना म्हातार, बाबा विचार सांग म्हणे, इथून शेकटे इतके लांब डोकं आणि चिकलठाणे इतके लांब पाय, 50 डोळे 25 हात, काय राहतो. हे म्हणे हे तर कोणाच पुस्तकात नव्हतं, कोणाच मास्तरनं काफी नाही दिली म्हणे. सांग काय राहत. काढ 100 रुपये. याला वाटलं गेले 100 रुपये, म्हाताऱ्याला 100 रुपये देऊन टाकू. विचारून घेऊन चिंतनीला लय लोक जमते. कोणा 200 काढू, 100 रुपये फायदाच नाही. ते बाबा घ्या 100 रुपये, पण मला सांगा विचार म्हणे. काही नाही म्हण, तेच सांगा. इथून शेकटे इतकं लांब डोकं, चिकलठाणे इतके लांब पाय, 50 डोळे 25 हात, काय राहत. म्हातारा म्हणे मला येत नाही, 5 रुपये काढून घे. बाजारात झाला म्हाताऱ्याचा सुट्टीवारचा.
लक्षात घ्या. चक्रधर स्वामींनी ही संकल्पना सांगितली. हे अज्ञान जर तुमच्याकडे असेल ना, तर अज्ञान हे आसक्ती निर्माण व्हायला मूळ कारण आहे. संतांनी वर्णन केलं हे वासनेचं बीज निर्माण व्हायचं कारण आहे, आसक्ती निर्माण व्हायचं कारण आहे. आणि ही आसक्तीत अधोगतीला नेणारी आहे. म्हणून त्यागात शांती निरंतर नसते. म्हणून त्याग सांगितलं. त्याच्याशिवाय तो देव कळणं शक्यच नाही. तुम्हाला कळण्याकरता जसं साधन सांगितलंय, दुधातलं पाणी बघायचं असेल ना, त्या डेअरीवाल्याजवळ डिग्री मशीन असते. ते दूध तुम्ही नेलं डेअरीला घालायला की ते लगेच डिग्री लावतं. ते म्हणतं भाऊ फॅट बसन ना, जास्त पाणी टाकलं फॅट बसन ना, हे दूध डेअरीला चालत नाही, डिग्रीला वापस जाऊ द्या. ती मशीन दाखवत. टेस्टर लाईन दाखवतो. तसं भक्ती देव दाखवते. भक्ती देव दाखवते. चिंतनेमध्ये आम्ही ऐकलंय म्हणजे आम्हाला देवाचं स्वरूप कळेल, अवतार कार्य कळेल. श्रवण भक्ती येते, ऐकल्यावर कळेल. ऐकलंच नाही तर काय कळणार. कळेल आम्हाला की दास्यत्वाशिवाय आम्ही खऱ्या अर्थानं कृतार्थतेला पोहोचणार नाही, सन्मानाला पात्र ठरणार नाही. कार्यक्रम संपला की शेवटच्या दिवशी सत्कार असतो. यांनी लाइटिंग सांभाळलं, सत्कार. यांनी स्वयंपाकघर सांभाळलं, सत्कार. यांनी चपला स्टँड सांभाळलं, सत्कार. यांनी वाहतूक व्यवस्था सांभाळली, सत्कार. यांनी माईक सांभाळला, सत्कार. तो महा करा तो काय सांभाळतो, नुसतं जीवन, त्याचा काय सत्कार. जो दास्यत्व भक्ती करेल त्याचा सत्कार आहे. त्याला सांगावं लागेल मी झाडून काढ, मग याचाही सत्कार. जे दास्यत्व भक्तीचं सूत्र त्याच्या लक्षात येईल. श्रवण भक्तीनं ज्ञानाची प्राप्ती होईल. अर्चन भक्तीनं मनाला स्थिरता येईल. पादसेवनाने सख्यत्वाने, सख्यत्व भक्तीनं त्याच्या एकाग्रता, एक निष्ठता तयार होईल. आणि आत्मनिवेदन भक्तीनं मी तो वासुदेव तत्वता, ती परमात्म तत्व माझ्या हृदयातही त्याच्या लक्षात येईल. तेच ब्रह्मांडाचं मालक आहे, तेच जगाचा नियंता आहे, त्याच्या हातात सगळी सत्ता आहे. तुमच्या लक्षात याकरता सांगू का, हे भक्तीशिवाय कदापि कळणं शक्य नाही. जसं टेस्टर शिवाय लाईन कळती का नाही. ती एका बाईच्या घरात अंधार झाला, तिनं पाहिलं चिंतनीकडे एवढा बघ उजेड, त्या शेकट्याच्या हाटेली बशी उजेड. आमच्याच घरात अंधार. म्हणून लाईन मनला बोलावलं. म्हणे मावशी तुमचं ते बल्ब शॉर्ट झाला असं. म्हणे कालच शॉर्ट झालता, पोराच्या बापान देवळातला नवाच आणला. म्हणजे लोक कुठून काय नेतील याची पण गॅरंटी नाही. मग त्या लाईन मधनं टेस्टर काढून हलवलं. हिनं लक्षातच ठेवलं या दादाप्पानं काय करणं, चपट काढून हालीनं 20 रुपये घेतले. दुसऱ्या दिवशी पुन्हा अंधार झाला. नवरा म्हणे लाईन म्हणलं बोलून आण, लाईनीच काम अवघड राहत. काय बोलायच नाही. काल त्यानं काय करणं, चपट काढून हालीलं. हे उलथन लंब बी आहे, चपट बी. जसं उलथन चिटकेलं, उलथन लाईन नाही दाखीत. साधन चुकलं की फल नाही. म्हणून भक्ती ही साधने हे साधूच्या संगतीत, सत्पुरुषाच्या संगतीत, संतांच्या संगतीत, आचार्यांच्या संगतीत आमच्या लक्षात येणार. म्हणून त्या संगतीची गरज आहे. चिंतनेमध्ये हा संघ घडवण्याचा प्रयास महाराज करायचा प्रयत्न करतात. या निमित्ताने वेगवेगळ्या सत्पुरुषांचा संघ घडावा, त्यांच्या ज्ञानाची प्राप्ती होईल याचा प्रयास आहे महाराज. म्हणून एवढा मांडव, एवढं तिकडं वर्णाची फोडणी. त्या निमित्ताने तरी आम्हाला कळावं की आम्ही कशा करता आलो. नाही कळालं
तुम्ही किती संपत्ती कमवली याला किंमत नाही. आम्ही कळालं तर आमच्या मुलाबाळांना संस्कार होतील की सत्पुरुषाच्या पाया पडावं, दंडवत घालावं, आपल्याकडे असेल ते दानधर्म करावा, किमान दुपारला अर्धी भाकरी, तहानलेल्याला तांबर पाणी, भुकेल्याला अर्धी भाकरी घालावी. नाही तर साधा वारकरी जरी दरवाजाला, ओ मावशी तांबर पाणी द्या ना, ती म्हणती भाऊ बंद आहे, गल्लीत का आमचंच घर दिसतं. त्याला वाटतं ही मावशी तर टेम्पो घालीच्या मराव, तांबर पाणी देई ना. बाजूला पोरग उभा असतं, ते म्हणतं मामा मै माय माया बापाला देत नाही तुम्हाला, बरं आहे का, बरं आहे का बोभटा. मग पती देव भाव संकल्पना आहे तर बोभटा बरं आहे. म्हणून संस्काराकरता याची गरज आहे. संस्कार असतील तर कळेल ना त्याला, मातृदेव भव पितृदेव भव. नाही तर 3 मजली घर बांधलेलं राहतं, गडगंजे संपत्ती असते, मुलांना संस्कार नसते, ते दिवस माळावत पिऊन येतं. कुठे आहे म्हातारा, कुठे आहे म्हातारा, त्याच्या मुंडक्यात दगड घालतो. म्हातारी म्हणती पाला बबे पिऊन आला, तुम्ही बाजा खाली झोपा. जाळी तक ते बंगला, बाजा खाली झोपत, बाजाच्या ठाव्याला शेळी बांधेल राहती, त्याचा लोंढा तिकून येतो नाही भिजत. भिजले पाहत बंगला किती उच, मग रडत मी कस कमी, देवळाचे दगड आणून भिताडील लावले. बायको ती पाना बबे कसा गुरकतो, यानं कसे कसे काम केले, देवळाचे गज आणून शेपुरड्याला खुटे करा. बाजाच्या बाहेर तोंड काढ म्हातारी म्हणते अजून नाही गेला चोपा, ते म्हणतो मी भिजलो ना. म्हणून चिंतनेची गरज, म्हणून संतांच्या तत्वज्ञानाला श्रवण करण्याची गरज आहे. म्हणून चक्रधरांची सूत्र 31 सूत्र सांगितलेत आणि 114 दृष्टांत सांगितले. म्हणून ते ऐकण्याची गरज. अहो त्याच्यावर आम्ही निष्ठा ठेवली ना तर कासव जसा पिलांचा सांभाळ करतोय तसा तोही आमचा सांभाळ करतोय. पोषितो जगाशी एकलाची. त्याच्या हातात आपण लक्षातच घ्यायला तयार नाही. तुमच्या लक्षात आहे का सांगतो. तुम्हाला वाटतं तुम्हाला 2-4 एकर शेत असावं, बागायती असावं, विहीर असावं, विहिरीला पाण्याचा बुंगळा असावा. ते बुंगळा आहे का तुमच्या हातात? विहीर खणता येईल कोणाला? बुंगळा एखाद्याची बायको म्हणती पराज बापाच्या लय ओळखी आहे ना, तर त्यानं दलिंदर रेषाचं कार्ड काढत अनुदानाची फुकट विहीर आहे. बुंगळा येतो का? अनुदानाची बुंगळा देतो, पंचायत समिती देते की बुंगळा? बुंगळा म्हणजे झरा. आमच्या तिकडे विदर्भात त्याला पाण्याचा झरा, त्याला बुंगळा म्हणतात. तुम्ही सांगा ना, विहीर देता येईल शासनाला, बुंगळा देता येतो कोणत्या आमदार खासदार? असं पाहुणा लागला तुमचं तर देतो का बुंगळा? ती सांगते 50-60 विहीर झाली पण पाण्याचा शिट्टा नाही. विहिरीतल्या दगडानं अर्ध वावर भरलं. शेजारी म्हणे इकडे दगड आला तोच मुंडक्यात झाली. 50-60 विहीर झाली, बुंगळाच नाही ना. अवकाळी पाऊस पडला आणि डोंगरातून कसं पाणी आलं वाहत वाहत विहिरीत कमरा इतकं पाणी साचलं, वरून आले. तर मग करमाडचा पाहुणा म्हणे आपली आडव्या बोराची मिसन्या नुसत्या तेलावर. तर करमाडच्या पाहुण्याच्या आडव्या बोराची मिसन जयपूरच्या पाहुण्याच्या ट्रॅक्टरात फुकट आली. आडवे बोर आणि आडवे बोर घेतले तर आमच्या इरीतलं साचेल पाणी वडख्याच्या इरीतलं. त्याला बुंगळा, त्याचंच नाव देव आहे भाऊ. त्याच्या हाताने त्याचंच नाव देव आहे.